सेनेच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे इकडे तटकरेंनी गोगावलेंना धक्का दिला असंच म्हणता येईल। पेण नगरपालिकेवर भाजप राष्ट्रवादीच्या युतीचा विजय। भाजपचे उमेदवार प्रीतम पाटील हे विजयी झालेले आहेत। खासदार सुनील तटकरे यांनी आपला गड राखलेला आहे। त्यांचा गड राखण्यात त्यांना यश आलेलं आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार वनश्री शेडगे या विजयी झालेल्या आहेत। शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांचा पराभव झालेला आहे। पेण नगरपालिकेवर भाजप राष्ट्रवादीच्या युतीची सत्ता। पेण रोहा या ठिकाणचे निकाल आपण पाहतोय। भाजपचे उमेदवार प्रीतम पाटील विजयी झालेले आहेत। आतापर्यंतच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना। नगरपालिकांमध्ये भाजपला सर्वाधिक पसंती मतदारांनी दिली आहे। मतदारांचा कौल भाजपकडे। आतापर्यंतच्या निकालात भाजपचे 122 नगराध्यक्ष निवडून आलेत। तर हे चर्चासत्र असंच सुरू राहणार आहे। मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र। धुळे महानगरपालिकेच्या रिंगणात आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी उतरणार आहेत। भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे। धुळ्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत।